तर मित्रांनो, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक अशी जबरदस्त यूट्यूबची ट्रिक सांगणार आहे। ती ट्रिक जर तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जर अप्लाय केली तर नक्कीच तुमचा सुद्धा यूट्यूबचा जो वॉच टाइम आहे तो लवकरात लवकर कंप्लीट होईल मित्रांनो। तर ती कोणती ट्रिक आहे तर मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही माझ्या या 3 यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। कृपावंत वारकरी, आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची। तर मित्रांनो, ही 3 यूट्यूब चॅनल मॉनिटाइज झालेली आहेत। या 2-2.5 वर्षाच्या अनुभवानुसार मित्रांनो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राइब करा। तर चला जराही वेळ न घालवता व्हिडिओला करूया सुरुवात। तर मित्रांनो, ट्रिक म्हणजे अशी आहे की आपण आपली स्वतःचे व्हिडिओ बघून YouTube वरती आपण वॉच टाइम कंप्लीट करू शकतो। तर आता तुम्ही म्हणाल दादा, तुम्ही सांगत होते की आपणच आपले व्हिडिओ बघायचे नाही, तर त्याच्यामध्ये काही अशा सिक्रेट गोष्टी आहेत मित्रांनो, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर आपण आपले स्वतःचेच व्हिडिओ बघून आपला YouTubeचा वॉच टाइम कंप्लीट करू शकतो। तेही ओरिजिनल पद्धतीने, कोणतीही चुकीची पद्धत नाही मित्रांनो त्याच्यामध्ये। अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा वॉच टाइम कंप्लीट कसा करायचा आणि तुमच्या YouTube चॅनलला कोणताही त्याच्यावरून आपल्याला साईड इफेक्ट किंवा चॅनलला प्रॉब्लेम येणार नाही किंवा तुमचा YouTubeचा जो वॉच टाइम आहे तो कमी होणार नाही। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्या घरामध्ये 2 ते 3 मोबाईल सर्वांकडेच असतात। म्हणजे पूर्ण घरामध्ये जर मिळून बघितलं आपण 2-3 मोबाईल आरामशीर आपल्याला सापडतात। तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, जेव्हाही आपण व्हिडिओ अपलोड करतो, आता ही जी ट्रिक आहे तुम्ही ही ट्रिक जर व्यवस्थितपणे फॉलो केली मित्रांनो तर काही प्रॉब्लेम सुद्धा येणार नाही आणि तुमचा YouTubeचा जो वॉच टाइम आहे तो वॉच टाइम सुद्धा कंप्लीट होईल। तर आपल्याला फॉलो कसं करायचं आहे की सर्वात अगोदर काय करायचं आहे, आपल्याला कोणताही व्हिडिओ समजा जे आपण रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत आहे तसं काय करायचं आहे, रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचा आहे। आणि मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला कमीत कमी एक 10-15 मिनिटापर्यंत किंवा 10 मिनिटापर्यंत आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे। तुम्हाला मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर आपल्याला YouTubeचा वॉच टाइम लवकरात लवकर कंप्लीट जर करायचा असेल तर आपल्याला मेन मुद्दा हा आहे की आपल्याला व्हिडिओ हा कमीत कमी 10-15 मिनिटापर्यंत बनवायचा आहे। तुम्ही विचार करा, जर 10-15 मिनिटापर्यंत जर आपण व्हिडिओ बनवला तर मित्रांनो आपल्याला वॉच टाइम सुद्धा चांगला मिळेल। आवरेज त्या व्हिडिओला चांगला आला तर वॉच टाइम चांगला मिळेल। जर तुम्ही 1-2 मिनिटाचे किंवा 3 मिनिटाचे जर व्हिडिओ बनवत असाल आणि त्याला वॉच टाइम जर अर्धा मिनिटापर्यंत लोक किंवा 1 मिनिटापर्यंत जर बघत असतील तर तुम्हाला वॉच टाइम त्या व्हिडिओचा भरपूर वॉच टाइम कमी मिळेल। त्याच्यामुळे काय करायचं, आपल्या व्हिडिओवरती एक सवय ठेवायची आपण की कमीत कमी 10-15 मिनिटापर्यंत आपले व्हिडिओ बनले पाहिजे। आता मित्रांनो, मी तुम्हाला पुढचा मुद्दा सांगतो। काय करायचं, व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर जी प्रोसेस आपण व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर करतो ती पूर्ण आपल्याला प्रोसेस काय करायची आहे। डिस्क्रिप्शन भरायचे आहे, त्यानंतर व्यवस्थितपणे थंबनेल लावायचा आहे, त्यानंतर हॅशटॅग लावायचे आहेत, त्यानंतर टॅग लावायचे आहेत। आणि आपण जेव्हा व्हिडिओ पब्लिक केला त्यानंतर एक 5 ते 10 मिनिटाच्या नंतर काय करायचं मित्रांनो, आपल्याला एक 3 मोबाईल घ्यायचे आहेत। आपण ज्या मोबाईलवरून व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो मोबाईल आपल्याला घ्यायचा नाही। त्यानंतर 3 मोबाईल वेगवेगळे घ्यायचे आहे आपल्याला आणि 3ही मोबाईलमध्ये काय करायचं आहे, तो जो 10 किंवा 15 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपण 15 मिनिटाचा व्हिडिओ काय करायचा, आपण 3ही मोबाईलमध्ये प्ले करायचा। प्ले केल्याच्या नंतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मोबाईलवरती आपल्याला हॉटस्पॉट वगैरे द्यायचं नाही। हॉटस्पॉट जर दिलं तर ते ट्रॅक होऊ शकतं मित्रांनो, त्याच्यामुळे आपल्याला त्या मोबाईलवरती आपल्याला हॉटस्पॉट वगैरे काय द्यायचं नाही। त्या 3ही मोबाईलमध्ये काय करायचं, आपल्याला पूर्ण व्हिडिओ तो प्ले करायचा आहे आणि 3ही मोबाईलवरून लाईक कमेंट करायचं आहे। केल्यानंतर काय होईल मित्रांनो, आणि असं नाही की तुमचा तो व्हिडिओ जो आहे तो 100% व्हायरलच होईल मित्रांनो, त्याच्यामध्ये कमीत कमी 50% लोकांनी बघितला पाहिजे। तुम्ही जो बघितला आहे त्याच्याहून, तुम्ही जे 3 मोबाईलवरून बघितला आहे त्याच्यामुळे YouTube काय करेल, तो व्हिडिओ आणखीन लोकांकडे पाठवल। पण जर तुमच्या व्हिडिओमध्ये जर क्वालिटीच नसेल तर तो व्हिडिओ चालणार नाही। म्हणजे काय आहे की आपल्याला त्या व्हिडिओमध्ये एक 50% लोक कसे थांबतील या गोष्टीचा विचार करायचा आहे। म्हणजे 50% पर्यंत लोकांनी बघितलं पाहिजे। 10 मिनिटाचा जर व्हिडिओ आहे, कमीत कमी 4 ते 5 मिनिटापर्यंत जर लोकांनी बघितला आणि तुम्ही बघितलेल्या 3 मोबाईल समजा, तर YouTube काय करते, आणखीन 100 लोकांकडे पाठवतं। 100 लोकांपैकी जर 40 किंवा 50 लोकांनी 4-5 मिनिटापर्यंत जर व्हिडिओ बघितला तर नंतर डायरेक्ट ते 1000 लोकांपर्यंत पाठवतं। 1000 लोकांपैकी 400-500 लोकांनी जर व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बघितला तर डायरेक्ट मग 50,000, 1,00,000 असं मग व्हिडिओ पाठवत असते मित्रांनो। हाच एक मेन मुद्दा आहे की व्हिडिओ व्हायरल अशा पद्धतीने करता येतो आपल्याला। पण मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये क्वालिटी असणं गरजेचं आहे। असं नाही की व्हिडिओ कसा आहे बनवला, आता मी तुम्हाला सांगितलं की मोबाईलवरून बघितल्यानंतर वॉच टाइम वाढतो पण जास्त नाही वाढू शकत। जर असं जर तुम्ही मोबाईल थ्रू जर वाढायला गेले तर जास्त नाही वाढणार मित्रांनो। ही ट्रिक फक्त काय आहे, आपल्या व्हिडिओला आपला व्हिडिओ बूस्ट कसा होईल याच्यासाठी ही ट्रिक आहे। म्हणजे जास्त व्ह्यूज कशा येतील, जर तुमच्या व्हिडिओमध्ये जर क्वालिटी नसेल, जर तुम्ही ही जर ट्रिक किती वापरली मित्रांनो तर कोणताही फायदा नाही। सुरुवातीला ही ट्रिक कशामुळे वापरायची आहे आपल्याला, कारण की सुरुवातीला जे नवीन चॅनल असतात त्या चॅनलला YouTube काय करते, जास्त बूस्ट करत नाही। त्यामुळे हा एक आपला पर्याय आहे, याच्यावरून आपण बूस्ट करू शकतो आणि आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज आणू शकतो। पण आपल्या व्हिडिओमध्ये आवरेज जे आहे, आवरेज चांगला असला पाहिजे आणि आपल्या YouTubeचं जे थंबनेल आहे, थंबनेल सुद्धा चांगला असला पाहिजे मित्रांनो। जर तुमच्यामध्ये ह्या 2-3 गोष्टी असतील, क्वालिटी असेल, व्हिडिओची जर क्वालिटी असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की करू शकता। आणि
मॉनिटाईज ज्यांचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं नाही त्यांच्यासाठीच ही ट्रिक आहे मित्रांनो. नाहीतर मसाल चॅनल युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि आम्ही ही ट्रिक अप्लाय करतो आणि जास्त यूज वाढवतो आणि पैसे कमवतो. तर असं नाही मित्रांनो, ही फक्त ज्यांचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही त्यांच्यासाठी ट्रिक आहे. मी स्वतः ही ट्रिक वापरलेली आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. जवळपास 5 चॅनल युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत, त्याच तुम्हाला अनुभवानुसार सांगत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नसेल तर चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.